तुम्हाला काम करायला काय अडचण आहे मॅडम? दादाला सांगितलं जातं मी काँग्रेस विचारसरणीचा शिवशाहू फुले विचारसरणीचा आहे आणि मी बरोबर तुमच्याच आहे कौशल्य वेगळे असते. त्याच्यानंतर अनेक वेळा दादाची माझी भेट झाली, चर्चा झाली, अनेक वेळा दादांचे माझे फोन व्हायचे. त्यानंतर 31 मे 2025 साली आयडेंटिटीची एन्जॉय केली सोमयेथे सादर झाली आणि तिथं मंत्रिमंडळाची बैठक होती. त्या बैठकीमध्ये 300 कोटी रुपये आयडेंटिटीच्या विविध विकास कामासाठी महाराष्ट्र सरकारने मंजूर केले. त्या संदर्भात आयडेंटिटीचे वारं निष्ठा ओळखून महाराजांना आयडेंटिटी आणि त्यांनी फोन केला की मला पंढरपूर आणि राज्यातील तुमचे जिथे जिथं आयडेंटिटी केलेली विकास कामे त्याची मला यादी पाहिजे. त्या संदर्भात मला चर्चा करायची आहे. 300 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तो पाणी पुरवठा, विहीर, त्याची वाडे, जलस्रोत, घाट या संदर्भात मला खर्च टाकायचा. तर मला त्या संदर्भात तुमचा एखादा व्यक्ती द्या, मला त्याची चर्चा करायची. तेव्हा यशवंतराव महाराजांनी माझा नंबर दिला आणि रात्री दादाचा फोन आला. आषाढी वारी होती, त्याच्याबद्दल 4-5 दादाचा फोन आला की तुम्ही मला भेटायला या, आपल्याला संदर्भात चर्चा करायची. म्हणजे दादा वारीचं पिरियड आहे, वारी झाल्यानंतर मी तुम्हाला भेटायला येतो. त्यानंतर वारी झाल्यानंतर बरोबर 8 दिवसांनी माझा दादाचा पुन्हा फोन आला, आपण भेटायला येतो मला आणि अजून हत्या पाळत आहे म्हणून. तर आता मी निघालोय उद्या सकाळी तुमच्याकडे पोहोचतो. 9 वाजता बरोबर माझ्या ऑफिसला या. 9 वाजता मंत्र्यांच्या ऑफिसला माझी वेळ फायनल झाली आणि रात्री 9:30 वाजता बोलणं झालं. इकडे निघालो मी माझे मित्र मासाळून आठवड्याचे आणि परमेश्वर पोळेला. त्या आता ड्रायव्हर झोपायला मंडळात झोपलो आम्ही 5:30 वाजता. सकाळी उद्या उशीर झाला. 9च्या ऐवजी 10 वाजता मंत्रालयात पोहोचलो. दादाने गेल्या तास वेळ बघितलं माझ्याकडे. मी तुम्हाला 9ची वेळ दिली, तुम्ही 10 वाजता आलाय. आता एक काम करा, म्हणजे तुम्ही आता बसा, चहा पाणी करा. मी विधान भवन चालू आहे, आज जातो, माझं कामकाज होतो. परत जाताना मी एअरपोर्ट आला माझ्यावर गाडी जातो. आम्हाला विधान भवन बोलवलं, त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो, गप्पा मारत बसलो. दादाचं काम झालं, बसा गाडी चालत जाऊ. तिथून आलो आम्ही, गप्पा मारत काही सांगत होतं काय 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 ते क्रिएटिव्ह नोट डाऊन करत होते सगळ्या. आयडिया देवीचे सगळं वारसा, सगळं त्यांची विहिरी वाढावं सगळ्या. विमानाला आलो आणि आम्ही गाडी उतरलो. पुढे झालं आता विमानाचा म्हणलं एवढा मोठ्या बरोबर माणूस आहे की ज्या माणसाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्हाला विमानात बसवलं. जाता 5:30-6 वाजता आमची चर्चा गप्पा अनेक गोष्टी झाली की दादा म्हणजे अशी माणसं प्रक्रियेत आपल्या पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय व्हा आणि समाजकार्य तुमचं चांगलं आहे. एक पाठीवरती खाप टाकली जाताना आणि सांगितले बाबा तुम्हाला लागेल ते मदत मी करायला तयार आहे. आम्हाला या गोष्टीची माहिती आहे तुम्हाला सगळी. बोलले त्या गोष्टीसाठी की आज खऱ्या अर्थाने परवा हिवाळ्यात कार्यक्रम नागपूरला भेटलो. तुम्ही आता बहिणीमध्ये बरोबर भेटलो आणि सांगितले दादा पंढरपूरच्या मुलकोड्याला एक 5 कोटी रुपये निधी मला पाहिजे, 10 कोटी निधी पाहिजे. दादाने सरकारच्या अवस्था तुम्ही वाईट आहे बाबा, 5-10 काय नाही 5 कोटी रुपये त्याला देतो. त्यांनी परत घेतलं माझं बहिणीला सांगितले की या संकल्प अधिवेशनात ठेवावं. एवढा मोठा माणूस, एवढी सरळ विचारसरणी या माणसाची होती की या गोष्टी मी शब्दात सांगू शकत नाही. दादांच्या निधनाने माझ्या वैयक्तिक कुटुंबाची जी हानी झाली, पंढरपूरवर जी आज पंढरपूरचा विकास चालू आहे याच्यामध्ये दादांचं खूप मोठं योगदान आहे. आणि दादाने केलेलं जे काम आहे ते कायम स्मरणात आहे.